पुण्यातील डेक्कन परिसरातील बाबा भिडे पुलावर वाहतूक पोलिसांनी एकेरी वाहतूक केली। दिवसातल्या ठराविक तासांसाठी एकेरी वाहतुकीचा हा नियम लागू आहे। या पुलावर 12 वाजण्याच्या सुमारास एक कार आली। पुलाच्या दुसऱ्या बाजूला दबा धरून बसलेल्या पोलिसांनी ही गाडी अडवली। नो एंट्रीचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला। या कारमध्ये अभ्यास दौऱ्यावर आलेले ईशान्येकडचे विद्यार्थी होते। त्यांचा चालकही पुण्याच्या बाहेरचा होता। पोलीस त्यांचं ऐकून घ्यायला तयार नव्हते। कार बाजूला लावून तिला जॅमरही लावण्यात आला। पोलीस दंड भरूनही गाडी सोडणार अशी अवस्था निर्माण झाली। अखेर या विद्यार्थ्यांनी पुणे एटीएसचे सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर बर्गे स्वतः भिडे पुलावर गेले। विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांनी स्वतः 100 रुपयांचा दंड भरला आणि गाडी सोडवली। पोलिसांच्या या आडमुठेपणामुळे विद्यार्थ्यांची पुणे विद्यापीठाची भेट हुकली। पोलिसांच्या या कारवाईमुळे काही प्रश्न उपस्थित होतात। ज्या भागात नो एंट्री असते तिथे रस्त्याच्या मुखाशीच पोलीस का उभे राहत नाहीत? नो एंट्री असलेल्या रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला उभं राहून वाहन चालकांनी नो एंट्रीत येण्याची वाट का पाहतात? दिसेल अशा ठिकाणी ठळक अक्षरात नो एंट्रीचा बोर्ड का लागत नाही? स्वतःचं वाहन रस्त्याच्या मधोमध लावून का कारवाई सुरू होती? पोलिसांच्या या अति उत्साहामुळे पहिल्यांदाच रेल्वे प्रवास करून आलेल्या ईशान्येकडच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला। पुणे पोलीस यातून काही धडा घेणार का? नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।